महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धोका, संपूर्ण राज्याची झोप उडवणारी बातमी समोर आली. एक बातमी जी हवामानासंदर्भात आहे. अखेर ज्याची भीती होती तेच घडलं. महाराष्ट्रातील हवामानासंदर्भात एक धोक्याचा इशारा थेट अमेरिकेने दिलाय. आज सकाळीच अमेरिकेने सॅटेलाईटद्वारे काढलेले फोटो पंतप्रधानांना पाठवले आणि त्यानंतर अख्ख्या मंत्रिमंडळाची झोप उडाली, ज्यामुळे अख्ख्या देशामध्ये रेड अलर्ट लागू करण्यात आलाय. कारण अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात एक अशी विचित्र घडामोड घडली की ज्यामुळे महाराष्ट्रावर हवामानाचा भयानक हल्ला होणार आहे. महाराष्ट्रासाठी मोठा हवामान इशारा. ही बातमी अजिबात हलक्यात घेऊ नका. महाराष्ट्रात पुढील काही दिवसात हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस, ढगफुटीसदृश परिस्थिती आणि विजांच्या कडकडाटाच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज सकाळी काही भागात अल्पावधीतच जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले, तर काही धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. हवामानातील बदलामुळे पुढील काही दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वातावरणीय घडामोडींमुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, नदी, नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे, तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. पुढील काही दिवस हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असल्याने प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवा. सावधान. महाराष्ट्रासाठी पुढील काही दिवस हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. राज्यातील हवामानात वेगाने बदल होत असून अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामानातील घडामोडींवर प्रशासन आणि हवामान विभाग सातत्याने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे. गेल्या काही दिवसात मान्सूनचा वेग बदललेला दिसत आहे. काही भागात पावसाने विश्रांती घेतली होती, तर अचानक मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मुंबईसह अनेक भागात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वातावरणीय प्रणालींमुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठची गावे, डोंगराळ भाग आणि सखल क्षेत्रातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. जोरदार पावसाच्या वेळी अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. पुढील काही दिवसात कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे, कोणत्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि मान्सूनचा पुढील प्रवास कसा राहणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रशांत महासागराच्या पोटात अचानकच एक अजब महाकालहायक हालचाल झाली, ज्याचं नाव सुपर एलिनिनो या राक्षसाला त्याने जन्म दिलाय. या राक्षसाने अरबी समुद्रातली सगळी आर्द्रता शोषून घेऊन एक विचित्र प्रकारच चक्रीवादळ आणि एक कमी दाब सक्रिय केलाय. कुट्ट ढगांचा अजस्त्र सापळा तयार झालाय. हा ढग जर फुटला तर महाराष्ट्रावर आभाळ फाटणार आणि दुपारी रात्रीसारखा मिट्ट काळोख, बंदुकीच्या गोळ्यासारख्या गारा थरका पुडवणारा विजेचा कडकडाट. इतकी जबरदस्त परिस्थिती होणार. मग काय आहे ती तारीख? कोणत्या तारखेसून टप्प्याटप्प्याने काय होणार आहे? तर ती तारीख आहे 10 जुलै. होय, 10 जुलैपासून हा निसर्गाचा कोप महाराष्ट्राच्या उंबरट्यावर धडकणार आहे. त्यानंतर 11 जुलै, 12 जुलै, 13, 14, 15 जुलैपर्यंत हा महाविनाश राज्याच्या 10 ते 15 जिल्ह्यापाठोपाठ एक मोठी हालचाल तिथे होणार आहे. या भीतीच्या हवामानात तातडीने प्रत्येक दिवसाची एक हाय अलर्ट
जिल्ह्याची यादी जाहीर करीत असून संपूर्ण राज्याला धोक्याचा इशारा दिलाय. हवामान तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रात सध्या एका विनाशाच्या नैसर्गिक चक्रात अडकलाय. एका बाजूला वातावरणातील बदल आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रातून सातत्याने येणारा ओलाव्याचा पुरवठा. यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. साधारणपणे 10 जुलैपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा अनुभवायला मिळू शकतो. विशेषतः पुणे, बारामती आणि आसपासच्या परिसरात स्थानिक पातळीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आणि ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाडे पडणे, वीज पुरवठा खंडित होणे आणि काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये काही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर पावसाचा जोर कमी होऊ शकतो. विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि आसपासच्या भागांमध्येही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नदी नाले, ओढे आणि सखल भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तुमच्या जिल्ह्यात सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे? तुमच्या भागात पाऊस सुरू आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या हवामान आणि शासकीय योजनांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.